मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा, मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त साऱ्या एकत्र येऊन साजरा करूया सोहळा, खास हळदी कुंकवाचा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला हळदी कुंकू का साजरे केले जाते, या मागचे कारण काय आहे आणि ते कसे करावे, याचबरोबर या संक्रांतीच्या हळदी कुंकवामध्ये वाण म्हणून आपण कोणत्या वस्तू द्यायला पाहिजे याविषयीची सर्व माहिती दिलेली आहे। तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। संक्रांतीचे हळदी कुंकू आपण जेव्हा करतो त्यामध्ये आपण याच वस्तू या महिलांना वाण म्हणून दिल्या पाहिजे। संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालणारा सण आहे। पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत। मकर संक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू असतात। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, स्त्रीला घराबाहेर पडायला बंधन होती, पण हा हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या। हळूहळू समाज प्रगत होत गेला, तसतशी स्त्रीही स्वतंत्र झाली, पण हळदी कुंकवाची प्रथा मात्र आजही सुरू आहे। हळदी कुंकू समारंभ या दिवसातच साजरे करण्यामागचे महत्त्व आणि ते कसे साजरे करावेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात अगोदर वाण म्हणजे काय ते पाहूया। सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात त्याला वाण देणे असे म्हणतात। वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे। संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते। मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजतत्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो। अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे जीवाच्या दृष्टीने जास्त लाभदायक असते। हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो। हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गा देवीचे अप्रगट तत्व जागृत होते। श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते। हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय। हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो। हळदी कुंकू आणि वाण देणे अगदी विधीतून जीवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वरप्रती जीवाचा भाव वाढवण्यास सहाय्य होतो। हळदी कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गा देवीची अप्रकट शक्ती जागृत करणे। दुसरं म्हणजे हळदी कुंकू करताना आपण अत्तर लावतो, तर अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधकांमुळे देवतेचे तत्व प्रसन्न होऊन जीवासाठी अल्प कालावधीत कार्य करते। हळदी कुंकू करत असताना आपण महिलेची ओटी भरतो, तर ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गा देवीच्या ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या इच्छाशक्तीला आव्हान करणे। श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती ही तिच्या ओटीपोटात संपुटित झालेली असल्याने ओटी भरणे म्हणजे तिच्यातील संपुटित इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे होय। ओटी भरण्याच्या प्रक्रियेतून ब्रह्मांडातील श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती कार्यरत झाल्यामुळे श्रद्धेने ओटी भरणाऱ्या जीवाच्या देहातून बाहेर पडणाऱ्या इच्छा लहरींचे घनीकरण होऊन जीवाची अपेक्षित इच्छा पूर्ण होते। देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतूनच देवतेची कृपा लवकर संपादन करता येते। इच्छाशक्तीतूनच जीवाला साधना करण्याची स्फूर्ती मिळते। वाण देणे म्हणजे काय तर बघा, वाण देताना नेहमी साडीच्या पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात। वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय। हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कर्णी लागते। आता संक्रांती निमित्तचे हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंतच करण्यामागचे महत्त्व आपण थोडक्यात पाहूया।
रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते। त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊन लागल्याने प्रत्येक कृतीत वाईट शक्तीचा अडथळा येण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही शून्य होते। म्हणून तेजाच्या मारक तत्वास पुष्टी देणाऱ्या आणि आदिशक्तीरूपी तेजाला आवाहन करणाऱ्या हळदी कुंकूरूपी धार्मिक उत्सवात्मक कृती रथसप्तमीपर्यंतच केल्या जातात। हळदी कुंकू करताना आपल्याला भेटवस्तू किंवा वाण देताना आपण कोणत्या वस्तू किंवा कशा दिल्या पाहिजे, तर बघा, आपण ज्याही वस्तू भेटवस्तू म्हणून देणार आहोत त्या वस्तू ह्या चांगल्या दर्जाच्या पाहिजे, त्या महिलांनी वापरल्या पाहिजे अशा हेतूने वस्तू दिल्या पाहिजे। 16 शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंपैकी तुम्ही वस्तू वाण म्हणून देऊ शकतात। सौभाग्य अलंकाराच्या वस्तू ज्या असतात त्या वस्तू म्हणून देखील तुम्ही या वाण देऊ शकतात। त्या वस्तू देताना त्या चांगल्या क्वालिटीच्या आणि दर्जाच्या द्या, जेणेकरून आपण दिलेल्या वस्तू त्या महिला वापरतील आणि बघा त्याचं पुण्य आपल्याला देखील मिळणार आहे। त्यामुळे हळदी कुंकू करत असताना तुम्ही ज्याही गोष्टी वाण म्हणून देणार आहात त्या चांगल्या दर्जाच्या द्या। सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही या वस्तूंमध्ये हळदी कुंकवाची डबी किंवा हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकतात। बघा, आता तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा देत असाल तर तो कधीही रिकामा द्यायचा नाही, तो तुम्हाला हळदी कुंकू टाकून द्यायचा आहे। याचप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यथाशक्तीने वाण म्हणून वस्तू देऊ शकतात। त्याचप्रमाणे येणाऱ्या महिलेची ओटी देखील तुम्ही भरू शकतात। ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस, तांदूळ, खारीक, खोबरं, बदाम यापैकी वस्तू किंवा रुपयाचं नाणं याचप्रमाणे तुम्हाला इच्छित असणारी वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकतात। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला संक्रांतीला हळदी कुंकू हे साजरं करायचं असतं। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।